अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव पागा येथील कानवडे कुटुंबीय पारंपरिक पद्धतीनं शेती व्यवसाय आणि दुग्धोत्पादन व्यवसाय करत होते. पण जसजशी जनावरांची संख्या वाढत गेली तसतसा त्यांच्या चारा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत गेला. मग हाच दुग्ध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी त्यांनी पारंपरिक पद्धतीत बदल करण्याचं ठरवलं. आमची 3 बंधूंची जॉईंट फॅमिली आहे आणि जॉईंट फॅमिलीमध्ये आम्ही ज्यावेळेस आमच्या वडिलांपासूनच जो पारंपरिक व्यवसाय चालू होता, आम्ही शेतीमध्ये साधारण 88 पासून एक सुरुवात झाली होती आमची थोडीशी. 88ला आमच्याकडे 5 ते 6 एकर जमीन होती 3 भावांमध्ये आणि त्या 6 एकरमधून आमच्याकडे 5 ते 6 गायी होत्या आणि 6 एकर जमीन होती. त्यातूनच आम्ही शेतीमध्ये डाळिंब होतं, द्राक्षे होते आणि किरकोळ भाजीपाला होता. भाजीपाला करत असतानाच आम्ही दूध धंदा थोडा वाढवत राहिलो. दूध धंद्यामधून रोज आपल्याला पैसे मिळत होते, 15 दिवसाला पेमेंट मिळत होतं. शेतीतून तसं काय त्या प्रमाणात उपलब्ध होत नव्हतं, म्हणून दूध धंदा आम्ही थोडा वाढवित गेलेलो आहे त्याच्यामध्ये. आज आपण साईप्रसाद डेअरी फार्म अनिल पुंजाजी कानोडे राहणार निमगाव पागा यांच्या डेअरी फार्ममध्ये उभे आहोत. तर या ठिकाणी त्यांनी जो मुक्त संचार गोठा सुरू केला आणि त्या गायीसाठी लागणारं खाद्य जे आहे ते 3 प्रकारचं खाद्य त्रिसूत्री त्यांनी वापरली. बदलतं हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना 12ही महिने हिरवा चारा देणं शक्य होत नव्हतं. या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी हायड्रोपोनिक तंत्रज्ञान, मुरघास आणि अझोला या त्रिसूत्रीचा वापर करायचं ठरवलं. पूर्वी चारा शेतात जाऊन कापणे, तो घरी आणणे, बारीक करणे ह्या कामात मजुरांवर अधिक खर्च व्हायचा. पण आता मात्र हायड्रोपोनिक तंत्राचा अवलंब केल्यानं कानवडे यांचा दुग्ध उत्पादनावरचा खर्च कमी झाला. शिवाय चारा उत्पादनात जवळजवळ 10 पटीनं वाढ झाली. हायड्रोपोनिक्समधून आपल्याला दूध उत्पादन वाढतं, फॅट वाढतं. त्याच्यामुळे हायड्रोपोनिक चारा हा एकदम सक्सेसफुल येतो आणि त्याच्यातून सेंद्रिय दूध आपल्याला उत्पादन व्हायला मदत होते. हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे थोडक्यात मातीविना शेती. मका, गहू, ज्वारी, बाजरी यासारख्या पिकापासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत कमी पाण्यात हिरवा चारा तयार करणं म्हणजे हायड्रोपोनिक्स. अशा या हायड्रोपोनिक्स तंत्रानं चारा कसा तयार करतात याविषयी प्रात्यक्षिक पाहूया. प्रथमतः मका 12 तास पाण्यात भिजवून ठेवला जातो. नंतर भिजवलेला मका पाण्यातून काढून मोड येण्यासाठी गोंडपाटात ठेवून अंधाऱ्या खोलीत ठेवला जातो. मोड आलेला मका ट्रेमध्ये पसरवून ट्रे स्टँडवर म्हणजे रॅकवर ठेवले जातात. जनावरांच्या संख्येप्रमाणे ट्रे वाढवले जातात. साधारण 7 ते 8 दिवसात या ट्रेमध्ये छानसा हिरवा चारा वाढलेला दिसतो. फक्त पाण्यावर या चाऱ्याची 7 ते 8 दिवसात 20 ते 25 सेंटीमीटर पर्यंत वाढ झालेली दिसते. अशा या हायड्रोपोनिक चाऱ्यामुळे कानवडे यांचा मशागतीचा खर्च कमी झाला, मजूर कमी लागले आणि लागवडीवरचा खर्चही वाचला. अत्यंत कमी जागेत कमी खर्चात हिरवा चारा उत्पादन केल्यामुळे त्यांचा दुग्धोत्पादन व्यवसाय फायद्यात चालू राहिला. हायड्रोपोनिक म्हणजे काय, आम्ही पूर्वी मका जो गायींना भरडा करून चारत होतो, तो भरडा करून चारणारा मका आम्ही फक्त पाण्यामध्ये 24 तास भिजवला जातो. पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्याला 24 ते 48 तास गोंडपाटामध्ये बांधून ठेवला जातो. त्याच्यानंतर त्याला मोड येतात आणि मोड आल्यानंतर ते धान्य एक 3x2च्या ट्रेमध्ये पसरवलं जातं आणि त्याला रॅकवरती ठेवून त्याला दर 2-2 तासांनी पाण्याच्या फवारण्या केल्या जातात. 2 किलो मकापासून आपल्याला साधारण 18 ते 20 किलो चारा मिळतो, म्हणजे 10 पट जास्त मिळतो. याला जागा पण कमी लागते, जमिनीची गरज नाही. कमी जाग्यामध्ये कमी श्रमामध्ये आपल्याला हायड्रोपोनिक चारा तयार होऊन मिळतो आणि गोठ्यावर आणण्याचा जो खर्च होतो आपल्याला तो पण होत नाही आणि लेबर खर्च वाचतो. आज कानवडे यांनी गीर गायींच्या संख्येत वाढ केली. इतकंच नव्हे तर मुक्त गोठा पद्धतीनं त्यांनी या गायीचं पालन केल्यानं त्यांचा गायींच्या व्यवस्थापनावरचा खर्च सुद्धा कमी झालाय. आणि शेती वाढत असताना दूध धंदा पण वाढत गेला. आज माझ्याकडे पहिल्या 88ला 6 गायी होत्या, आज माझ्याकडे गीरच्या 22 गायी आहेत आणि एचएफच्या 40 गायी झालेल्या आहेत. आज आपण पारंपरिक पद्धतीने पाहिले तर गोठे वाढताना दिसत नाही, कारण पारंपरिक पद्धतीने केल्यानंतर कष्ट पण खूप लागतात, चारा पण खूप लागतो आणि चाऱ्याचं व्यवस्थापन होत नाही, मजुरांचं व्यवस्थापन होत नाही. त्या दृष्टीने आपण ज्यावेळेस मी गोठ्यामध्ये सुरुवात केली 6 गायीनंतर 10 ते 12 गायी झाल्या. 12 गायीनंतर मी 96 साली मुक्त संचार गोठा सुरू केला.
मुक्त गोठा पद्धतीनं गोपालन केल्यानं गायींना मुक्तपणे हिंडता येतं. मर्जीप्रमाणे पाणी पिणं खाणं केल्यानं त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. मुक्त संचार गोठा पद्धतीचे अनेक फायदे आहेत. व्यवस्थापन आणि मजुरीचा खर्च कमी झाल्यानं त्यांचा हा दुग्ध व्यवसाय फायद्याचा झालाय. 96 नंतर मुक्त संचारमध्ये इतके फायदे वाटायला लागले की आपल्याला शेण वर्षभर 6 ते 7 महिने शेण भरायची पाळी येत नाही. फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला शेण भरावं लागतं. आणि मुक्त संचारमुळे गायींचा व्यायाम पण व्हायला लागला. गायी पाहिजे तेव्हा पाणी प्यायला लागल्यामुळे गायींच्या दूध उत्पन्नात वाढ व्हायला सुरुवात झाली. हा दुग्ध व्यवसाय अधिक फायद्याचा करण्यासाठी कानवडे यांनी ज्या त्रिसूत्रीचा वापर केला त्यातील दुसरी महत्वाची कडी म्हणजे अझोला या शैवालाचं उत्पादन. छोट्या छोट्या तळ्यासारखे पौंड बांधून त्यात त्यांनी अझोला या शैवालाचं उत्पादन घेतलंय. पाण्यातून हे शैवाल काढून त्याचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी केला जातो. अझोला हा चारा शेवाळासारखा आहे. कमी जागेत कमी पाण्यात कमी खर्चात शेतकरी सहज या चाऱ्याचं उत्पादन घेऊ शकतात. अझोलामध्ये सहज पचणारे पोषण मूल्य असल्याने हा चारा जनावरांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या चाऱ्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्यानं दुग्धोत्पादनात वाढ होते. शिवाय दुधातील फॅटचं प्रमाण वाढतं. वासरांच्या वजनामध्ये झपाट्याने वाढ होते. हा चारा पशुखाद्यासोबत किंवा खुराकात मिसळून दिला जातो. आणि 10 दिवसानंतर आपण त्या आझोलाच्या बेडमधून दररोज 1 ते 2 किलो आझोला आपल्या एका गायीसाठी रोज काढून आणू शकतो. आपण आता माझ्याकडे 20 ते 22 वाफे, माझ्याकडे रोज 50 ते 60 किलो आझोला आपल्याला मिळत आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला दुधाची फॅट वाढते, दूध उत्पादन वाढतं, गायींचं प्रजनन क्षमता वाढलेली आहे. हा चारा पाण्यातून काढण्यासाठी चाळणीचा वापर करतात. लागवडीनंतर 15 ते 20 दिवसात याचं उत्पादन मिळू लागतं. अझोला तयार करण्यासाठी जमीन सारखी करून आयताकृती छोटी डबकी तयार करतात. विटांनी तयार केलेल्या या क्षेत्रावर एक पातळ UV शीट टाकतात. त्यावर चाळलेली माती टाकली जाते. शेणाची स्लरी आणि सुपर फॉस्फेट पाण्यात मिसळून ते या शीटवर टाकतात. अधिक पाणी टाकून त्यात मदर अझोला कल्चर बी, माती आणि पाणी एकसारखे करून अझोला बेडवर पसरवतात. एका आठवड्यात जाड चटईसारखा अझोला बेडवर सर्वत्र पसरतो. चाळणीने काढून हा जनावरांच्या खाद्यात मिसळतात. त्याचप्रमाणे आम्ही पशुखाद्य कमी करून पशुखाद्याच्या जागी सर्किपेंटच्या जागी आपण हे घेतलेलं आहे, आझोला घेतलेला आहे. आझोला ही एक शेवाळवर्गीय वनस्पती आहे. शेवाळवर्गीय वनस्पतीमध्ये आपण तिला वाढवण्यासाठी एकदम अल्पशा प्रमाणात खर्च येतो. आपण जमिनीवर अर्धा फुटाचे खड्डे घेतो आणि खड्डे घेतल्यानंतर त्यामध्ये त्या खड्ड्यावर प्लास्टिक पेपर आथरतो. प्लास्टिक पेपर आथरल्यानंतर त्याच्यावरती आपण 1 इंचाचा काळ्या मातीचा थर देतो आणि त्या मातीवर आपण गायींचं जे आपलं ताजं शेण असतं ते शेण स्लरी करून पसरवतो. अर्धा किलो सुपर फॉस्फेट टाकतो आणि 5 ते 6 इंच आपण त्या खड्ड्यामध्ये पाणी सोडतो आणि पाणी सोडल्यानंतर डवळून दिला जातो. डवळल्यानंतर तो काडी कचरा वेचून चाळणीच्या साह्यानं बाहेर काढला जातो आणि बाहेर काढल्यानंतर आझोलाचं 1 किलो कल्चर जरी आपण त्या बेडमध्ये सोडलं तर आपल्याला 10 दिवसांमध्ये 12 ते 14 किलो आझोला तयार होतो. अनिल कानवडे यांनी कृषी विभागाच्या मदतीनं दुग्धोत्पादन व्यवसायास मुरघास, अझोला आणि हायड्रोपोनिक चारा उत्पादन तंत्र या त्रिसूत्रीची जोड देऊन दुग्धोत्पादन व्यवसाय वृद्धिंगत केला. शिवाय आधुनिक चारा उत्पादनानं कृषीपूरक व्यवसायाचं सूत्र त्यांना सापडलं. त्यांचा हा व्यवसाय खरोखरच शेती व्यवसायास पूरक आणि आर्थिक प्रगतीकडे नेणारा आहे यात शंका नाही.